नमस्कार मित्रांनो, आयुष्यात असे अनेक वादळी क्षण येतात. काही करावंसं काही सुचत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला त्यातून जावं लागतं. पण खरे म्हणजे ज्यावेळेस असे क्षण येतात, तुम्ही असाल मी असेल असं कोण आहे की आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये कठीण असे क्षण आले नाहीत? तर निश्चित कोण असं नाहीत. सगळेजण आपण त्याला फेस करून पुढे जातो मित्रांनो. मग सामोरं जात असताना या कठीण प्रसंगात काय करणं गरजेचं आहे? तर बघा, हा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच चहूबाजूने आपण संकटाने घेरलं गेलं असताना कशा पद्धतीनं आपण त्यातून बाहेर पडू शकतो, किंवा त्यावेळेस आपल्याला कशाची नितांत गरज आहे. म्हणून लक्षपूर्वक पहा माझ्या मित्रांनो. आयुष्यातील आव्हानामुळे खऱ्या अर्थानं आपल्या अंगी असणारे कौशल्य, आपल्या अंगी असणारी ताकद किंवा आपल्यामध्ये असणारी श्रद्धा याची परीक्षा घेतली जाते. प्रत्येकाला कधी ना कधी संकटांना सामोरं जावंच लागतं. आणि सामोरं जात असताना काही जण आयुष्यामध्ये बेशुद्ध होऊन जातात, तर काही जण शुद्ध होऊन शुद्ध हरपून काम करतात मित्रांनो. आणि आपल्याला बी तसंच करायचं आहे. संकटाने चार बाजूने घेरला असताना संयम राखा, नजर त्या संकटावर रोका मित्रांनो, आणि श्रद्धा ठेवा. निश्चित आपण त्यातून बाहेर पडेल. यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो मित्रांनो, मी तुम्हाला नक्की आवडेल. माझा एक मित्र वैद्यकीय अहवालाला किंवा त्याची वैद्यकीय अशी अडचण होती, त्यावेळेस तो सामोरं जात असताना त्यानं फोन केला आणि त्यानं सांगितलं की गंभीर अशा शस्त्रक्रियेला त्याला सामोरं जावं लागते. तो मनानं खचलेला होता आणि सामोरं जात असताना मित्र म्हणून त्यानं फोन केला असताना असं वाटलं की जणू काही देवानं याच्याच पारड्यात असं काय टाकलंय की याला एवढ्या संकटाला सामोरं जायला लागायला लागले. आणि तो त्याची जी गंभीरता असेल, त्याचा जो गंभीर असा आजार असेल, त्यावेळेस तो त्या संदर्भात सांगत असतो. पण काही दिवस गेल्यानंतर अचानक पुन्हा एकदा आघात त्याच्यावर पडतो. तो आघात कोणता असेल तर मित्रांनो, त्याचा छोटासा मुलगा, त्याची सुद्धा अशी शस्त्रक्रिया करावी लागणार होती की ज्यामुळे त्याला कायमस्वरूपी असा हृदयरोग जडणार होता. हळ्या मनाचा माझा मित्र पुन्हा न राहून फोन केला आणि एक छोटासा प्रश्न विचारला, देवानं हे माझ्याच पारड्यात कसं टाकलंय? त्यावेळेस मी त्याला सांगितलं की सगळ्याच्या पारड्यात सारखंच दान पडत नसतं. आपण त्याला सामोरं जायला हवं. मित्रांनो, आपल्या हातातील प्रश्न ज्यावेळेस किंवा आपल्या आयुष्यातील प्रश्न ज्यावेळेस आपल्याला उलगडत नाही किंवा अशी कंडिशन येते की काही सुचत नाही, त्याच वेळेस आपण श्रद्धेशी बांधिलकी असली पाहिजे. आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. अशी बांधिलकी आपण त्या ठिकाणी जोपासली पाहिजे. घाबरू नका. शस्त्रक्रिया करावी लागली त्या मित्राला मी सांगितलं तसं आपण सुद्धा संकट असताना घाबरायचं काय कारण नाही. तर मग श्रद्धा ठेवा आणि एक एक पाऊल त्यातून कसा आपल्याला बाहेर पडता येईल हे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही ठरवा. म्हणून मला श्रद्धेची बांधिलकी कशी जोपासली पाहिजे, जसं एखाद्या बोटीमध्ये बसून राहण्याची बांधिलकी आपण जोपासली पाहिजे, निश्चित श्रद्धेच्या बाबतीत मला ही गोष्ट तुम्हाला सांगणं आवडेल किंवा हे उदाहरण तुम्हाला सांगणं आवडेल. त्याशिवाय हा व्हिडिओ परिपूर्ण होणार नाही. ते उदाहरण आहे मित्रांनो, समजा आपण समुद्राच्या पाण्यातून किंवा एखाद्या तलावाच्या पाण्यामध्ये असेल, समजा आपण समुद्राच्या पाण्यामध्ये बोटीमध्ये सापडलेले आहे आणि अचानक वादळे येतात, बोट हेलकवायला लागती. म्हणजे मित्रांनो, त्यावेळेस सुद्धा आपण बोटीतच बसून राहिलं पाहिजे. कारण बोटीत बसून राहिलं पाहिजे. बोट जोरात हेलकावा घेतली तरी सुद्धा येते किंचित आपण न डगमगता त्या बोटीतच बसून राहिलं पाहिजे. बोट कलांडली तरी सुद्धा आपण त्या बोटीतच राहिला पाहिजे. नव्हे बुडण्याची बोट क्षण आले तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यातच बसून राहायला हवे. तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तुम्ही? खरंच आहे मित्रांनो, तुम्ही बोटेमध्ये बसलेला असता त्यावेळेस ती बोट
पाण्याशी टक्कर घेत असते, पाण्याशी तोंड देत असते आणि ती पाण्याशी तोंड देताना तुम्ही किंवा आपण सर्वजण त्या ठिकाणी निवांत बसलेलं असतं. मित्रांनो, आपलंही असंच आहे. देवावर श्रद्धा असेल ना तर निश्चितच आपण आपली शक्ती पुन्हा एकदा नव्याने मिळवू. आणि जसं गरुड आपलं पंखाद्वारे भरारी घेतो तसं आपण सुद्धा भरारी घेऊ. चक्कर येईल, काही लोक थांबतील हो त्या ठिकाणी अडचण आली तर तुम्ही थांबू नका, चालत राहा. अशी लोक बना की ज्याच्यामुळे तुम्हाला चक्कर येणार नाही चालताना. परंतु कठीण प्रसंगी अशी श्रद्धा ठेवा की आयुष्य तुम्हाला निश्चितच सुंदर वाटेल.